यंदा मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे आणि एल निनोच्या तीव्र प्रभावामुळे पाऊस उशिरा व कमी प्रमाणात येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे महापालिकेने सोमवारपासून संपूर्ण शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे ही घोषणा केली असून पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा पावसाचे आगमन लांबले असून तो सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे धरणांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा आपल्याला दीर्घकाळ पुरवून वापरावा लागणार आहे। महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने संपूर्ण शहरात काही विशिष्ट झोन्स तयार केले आहेत। त्यानुसार सोमवारपासून प्रत्येक भागामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल। ज्या दिवशी कपात असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या दिवशी त्या भागात योग्य दाबाने आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे। पाणी वाचवण्यासाठी महापालिकेने विविध गोष्टींवर निर्बंध लागू केले आहेत। त्यामध्ये शहरातील सर्व कार वॉशिंग सेंटर्सना केला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। शहरातील सर्व स्विमिंग टँक्स पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांना महापालिकेकडून पाणी दिले जाणार नाही। गाड्या धुण्यास मनाई करण्यात आली असून खासगी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये थेट पाईपने गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये असे आवाहन महापौरांनी केले आहे। महापालिकेने जारी केलेल्या नियमांचे किंवा पाणी बचतीच्या सूचनांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेवर कडक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही महापौरांनी दिला आहे। या पत्रकार परिषदेला सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। यंदा पाऊस लवकर आलेला नाही आणि एल निनो इफेक्टमुळे असं सांगितलं जात आहे की पाऊस उशिरा येणार आहे, कमी प्रमाणात येणार आहे। त्यामुळे धरण साठ्यात जेवढं पाणी आता शिल्लक आहे ते आपल्याला पुरवून वापरायचंय। त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने सोमवारपासून एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय घेतलाय। आपण पाणी पुरवठा विभागाने काही झोन्स केलेत आणि त्याचं वेळापत्रक सुद्धा आहे जे आपल्या मार्फत जाहीर व्हावं। प्रत्येक एरियामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवलं जाईल आणि एक दिवसाचा कपात असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या एरियामध्ये पाणी व्यवस्थित आणि चांगल्या प्रमाणात पुरवण्याची जबाबदारी पण आम्ही घेतो। मी आपल्या मार्फत सगळ्या पुणेकरांना आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे पाणी साठा कमी झालेला आहे, पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे। आपल्याला पाणी अतिशय कमी प्रमाणात वापरता आलं पाहिजे। पाण्याचा वापर आणि पाणी वाया जाऊ नये यासाठी कटाक्षाने आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील। पुणे महानगरपालिका जिथे पाण्याची गळती आहे ती होऊ देणार नाही हे पाहिलंच, परंतु पुणेकरांनी सुद्धा पाणी अनावश्यक साठवून ठेवू नये आणि साठवलेलं पाणी फेकून देऊ नये ही एक काळजी पुणेकरांनी घेतली पाहिजे, आपण सर्वांनीच घेतली पाहिजे। जिथे कार वॉशिंग सेंटर्स आहेत तिथलं पाणी आपण बंद करतोय, स्विमिंग टँक्स बंद करतोय आणि कन्स्ट्रक्शन जे साइट्स आहेत त्यांना आपण पाणी देणार नाही। काही खासगी सोसायट्या जिथे गाड्या धुण्यासाठी पाणी वापरलं जातं त्यांनी असं करू नये, गाडी धुण्यासाठी पाणी थेट वापरू नये आणि जिथे ज्या काही सूचना दिलेत, नियम घालून दिलेत त्याचं उल्लंघन केलं असं लक्षात येईल त्यावेळेला आपल्याला काही कारवाई करावी लागेल। त्यामुळे पुणेकरांना मी आवाहन करते की आपण सूचनांचं पालन करावं, स्वतःलाच काही नियम घालून घ्यावेत आणि पाणी अत्यंत कमी प्रमाणात वापरावं। ते बघावं लागेल आपल्याला किती पाणी बचत होईल ते आपल्याला आता सांगता येणार नाही, पण आपण एकूणच पुणे शहरासाठी जेव्हा इरिगेशन कडनं पाणी घेतो तेव्हा ते 1550 mld डेली घेत होतो, त्याच ह्या सगळ्या गोष्टी येत होत्या। पण आता जेव्हा आपण पाणी कपातीचा निर्णय घेतलाय तर त्यावेळेस त्याच्यामध्ये 400 mld पाणी हे कमी होतंय म्हणजे कमी वापर होईल। याचाच अर्थ असा होतो की आपण साधारण 20 ऑगस्ट पर्यंत हे पाणी पुरवू शकू। एकूणच आता जो अंदाज आहे त्यावरून मी सांगते। काही भागात अगोदरच पाणी कमी आहे, काही भागात दिवसाआड पाणी नियोजन करा। जिथे दिवसाआड पाणी आधीपासूनच आहे तिथे पुन्हा वेगळा पाणी कपातीचा निर्णय घेतलेला नाही, ते तसंच आहे शेड्यूल। आणि जिथे गढूळ पाण्याची तक्रार होती म्हणजे भामा आसखेड मधून ज्या एरियाजमध्ये पाणी जात होतं त्याचा आपण आता निर्णय घेतलेला नाही कपातीचा। तिथे एकदा सुरळीत पाणी पुरवठा सुरू झाला, पाण्याचं गढूळता कमी झाली की त्याचा निर्णय आपण नंतर घेणार आहोत। आणि बागांना वगैरे झाडांना आपण पाणी कसं देणार? आपण तलावाचं काही पाणी वापरता येणार आहे का? नाही, आपण उद्यानांमध्ये कधीही
फार पूर्वीच आपण पिण्याचं पाणी वापरायचं नाही असं सूचना दिल्या होत्या, त्यामुळे तिथे पिण्याचं पाणी वापरलं जात नाही. जे काही आपल्या एसटीपी प्लांट्स मधनं येतं पाणी, त्याचा आपण वापर करून उद्यानांमध्ये पाणी देतो आपण झाड. पाऊस चांगला पडेपर्यंत आपल्याला हा निर्णय असाच कायम ठेवावा लागेल. एकदा पाऊस चांगला पडला, धरणं भरली तर आपण पाणी कपात रद्द करतोच. पण आताची परिस्थिती फार गंभीर आहे. 13-14 साली सुद्धा असं झालं होतं, तेव्हा आपण वर्षभर पाणी कपात ठेवलं होतं. तर ती परिस्थिती होपफुली आता येऊ नये, पाऊस चांगला पडावा. परंतु जर असं राहिलं तर पाणी कपातीचा निर्णय आपल्याला लगेच मागे घेता येणार नाही.